तर शिवसेना ठाकरेंच्या आमदारांची शिवालय या ठिकाणी बैठक सुरू आहे। पावसाळी अधिवेशन आणि खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडून ही बैठक बोलवण्यात आली आहे। गेल्या एका तासापासून ठाकरेंच्या आमदारांची बैठक सध्या सुरू आहे। ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीमध्ये 4 आमदार गैरहजर आहेत। यामध्ये संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे आमदार या ठिकाणी आलेले नाहीत। शिवालय बाहेर सध्या बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। पण मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन ना, मी बोलतो नाही। मी आज त्या 6 खासदारांची प्रेस आहे, असू द्या, ते भूमिका मांडणार आहेत। मांडू नये ना मला। थांब एक मिनिट, अरे एक मिनिट थांबा, त्यांचं मांडू नये, मला बोलायचं तेव्हा मी बोलेन। तर आमदार संजय गायकवाड या सगळ्या ऑपरेशन टायगर बद्दल काय म्हणतायत बघूया। शिंद्याचं सुरू झालं असं विरोधक पडते, कारण गोकुळ गीतेंचा नाशिकमध्ये विजय झालेला आहे, नरेंद्र दराडेंचा पराभव झाला। याच्यातच भाजपने आता मिशन एकनाथ शिंदे सुरू केलं असं म्हणतात। ते काय मिशन नाही, आपसातले गैरसमज आहे, आपसातले मतभेद आहेत, त्याच्यामुळे तेवढ्या एका छोट्याशा विषयामुळे काही मिशन एकनाथ शिंदे होऊ शकत नाही। तर आपण ही प्रतिक्रिया बघितली। नाशिकमध्ये ज्या प्रकारे विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला, त्यावरून संजय गायकवाड ही प्रतिक्रिया देत होते। दरम्यान शिवसेनेच्या म्हणजेच ठाकरेंच्या आमदारांची सध्या शिवालय या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि या ठिकाणी 4 आमदार आलेले नाहीत। अर्थात त्यांची नेमकी कारणं काय आहेत, ही कारणं या सर्वांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे जाहीर केली असतीलच। काही वेळापूर्वीच ज्या प्रकारे एबीपी माझाशी यापैकी एका आमदारांनी प्रतिक्रिया दिली, त्यावेळी आपण विधान परिषदेच्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये सध्या व्यस्त आहोत, त्यामुळे आपण आलो नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। तर गेल्या 1 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सध्या सुरू असलेलं विधिमंडळाचं अधिवेशन आणि त्याचबरोबर 6 खासदारांचं फुटणं या 2 अनुषंगांनी या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे।